या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA-TY SEC 4 ज्यामध्ये आपल्याला उद्योजकता विकास हा आपल्याला स्किलचा पेपर आहे आणि याचा आज आपल्याला सिलेबस पाहायचा आहे. स्किल एनहान्समेंट कोर्स SEC सेमिस्टर 6 मधील हा आपल्याला चौथा पेपर आहे. 2 पेपर आपण सेकंड इयरमध्ये अभ्यास केलेले SECचे आणि थर्ड इयरमध्ये आपण 5व्या सेमिस्टरमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पाहिला. आता 6व्या सेमिस्टरमध्ये आपल्याला चौथ्या क्रमांकाचा SEC हा कोर्स पाहायचा आहे. या कोर्सचं टायटल आहे उद्योजकता विकास एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट. हा चौथा 4 नंबरचा SECचा कोर्स आहे. हा कोर्स आपल्याला करणं कंपल्सरी आहे. हा कोर्स आपल्याला एकूण 50 मार्काचा असेल. यामध्ये कंटिन्युअस असेसमेंट 25 मार्कासाठी असेल आणि एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन 25 मार्क्ससाठी असेल. कंटिन्युअस असेसमेंट म्हणजे इंटरनलमध्ये आपल्याला एक टेस्ट 10 मार्क्ससाठी असेल, 10 मार्क्ससाठी होम असाइनमेंट असेल आणि एक सेमिनार 5 मार्क्ससाठी असेल. असं एकूण इंटरनल असेल 25 मार्क्ससाठी, त्याला आपण कंटिन्युअस असेसमेंट असं म्हणतो. आणि दुसरे 25 मार्क्स एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन ज्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी ज्याला आपण प्रोजेक्ट म्हणतो तो 10 मार्क्ससाठी असेल. त्यानंतर विद्यापीठाची एक 10 मार्काची टेस्ट होते, ती टेस्ट 10 मार्क्ससाठी असेल आणि तुमचं प्रेझेंटेशन 5 मार्क्ससाठी असेल. अशा प्रकारे एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन 25 मार्क्स आणि कंटिन्युअस असेसमेंट 25 मार्क्स असं एकूण 50 मार्क्ससाठी हे स्किल चौथं स्किल चौथ्या स्किलचा पेपर असेल. या पेपरचं टायटल आहे उद्योजकता विकास एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट SEC 4 असं याचं टायटल आहे. याचा सिलेबस आज आपल्याला लिहून घ्यायचा आहे की हा कोर्स केल्यामुळे तुमच्यामध्ये उद्योजकीय गुण या ठिकाणी डेव्हलप होऊन तशा प्रकारचा व्यवसाय करण्याकडे तुमचा कल किंवा तशा प्रकारची व्यवसायाची कौशल्य तुमच्यामध्ये निश्चितच या सिलेबसमुळे डेव्हलप होऊ शकतात आणि त्यातून तुम्हाला स्वयंरोजगार प्राप्त होऊ शकतो. याचा आपल्याला सिलेबस आज लिहून घ्यायचा आहे. सिलेबस तुमच्या समोर स्क्रीनवर या ठिकाणी आलेला आहे. त्यामध्ये पहिला चॅप्टर घ्या, प्रकरण 1 एंटरप्रेनरशिप इंट्रोडक्शन म्हणजे उद्योजकता विकासाची ओळख. यामध्ये हे टायटल आहे पहिल्या चॅप्टरचं, उद्योजकता विकासाची ओळख. यामध्ये सब पॉईंट घ्या, उपमुद्दे आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. उद्योजकता विकास संकल्पना, कन्सेप्ट ऑफ एंटरप्रेनरशिप. उद्योजकता विकासाची संकल्पना, प्रक्रिया प्रोसेस, प्रक्रिया. त्यानंतर उद्योजकाचे प्रकार, टाइप्स ऑफ एंटरप्रेनर्स. उद्योजकाचे प्रकार, कार्यक्षमता आणि त्याची वैशिष्ट्ये. उद्योजकाची वैशिष्ट्यामध्ये घ्या व्हॅल्यू ज्याला आपण मूल्य असं म्हणतो. मूल्ये, कोणती मूल्ये उद्योजकामध्ये असावीत, एक त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर
त्याचा दृष्टिकोन, ॲटिट्यूड्स, ज्याला आपण वृत्ती असं म्हणतो, आणि प्रेरणा, मोटिवेशन्स. आपण पाहतो की प्रेरणा घेऊनच बरेच व्यावसायिक हे मोठे मोठे उद्योजक झालेले आहेत. अशा प्रकारच्या प्रेरणेचंही महत्त्वाचं स्थान उद्योजकता विकासामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर इतरही काही वैशिष्ट्ये त्यामध्ये आपल्याला पाहायची आहेत. याच प्रकरणामध्ये तिसरा सब पॉईंट लिहून घ्या. तिसरा सब टॉपिक, उद्यमशील उपक्रम विकासामध्ये धोका, रिस्क ज्याला आपण म्हणतो, नवप्रवर्तन, इनोव्हेशन्स, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, आणि समाज माध्यमे, सोशल मीडिया यांची भूमिका, उद्यमशील उपक्रम विकासामध्ये धोका, नवप्रवर्तन, तंत्रज्ञान आणि सामाजिक माध्यमे, सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो, यांची भूमिका. तर एवढा भाग आपल्याला प्रकरण 1 मध्ये पाहायचा आहे. साधारणपणे 3 सब टॉपिक यामध्ये दिलेले आहेत. आता प्रकरण 2 लिहून घ्या. प्रकरण 2 किंवा युनिट 2, एंटरप्रेनरशिप जर्नी. उद्योजकीय प्रवास कसा, एखादा उद्योजक कसा घडून येतो, त्याच्यामध्ये कुठले कुठले टप्पे असतात किंवा कुठले आपण पाहतो की प्रक्रिया आहेत, या सगळ्या प्रक्रिया आपल्याला पाहायच्या आहेत. त्यामध्ये पहिला सब टॉपिक लिहून घ्या, जनरेशन ऑफ आयडियाज. आपण पाहतो की नवीन पिढीच्या कल्पना ज्या आहेत किंवा आयडियाज ज्या असतात, त्या आयडियाचा अभ्यास यामध्ये करायचा आहे की काय चेंजेस नवीन झालेले आहेत आणि त्यानुसार जे उद्योजकांमधील ज्या पिढ्या आहेत त्यांचे विचार यामध्ये आपल्याला पाहायचे आहेत. जनरेशन ऑफ आयडियाज. दुसरा सब टॉपिक घ्या, मार्केट सर्वे, ज्याच्यामध्ये आपण बाजार सर्वेक्षण म्हणूया. बाजार सर्वेक्षणाची संकल्पना, महत्त्व आणि प्रक्रिया. बाजार सर्वेक्षण, संकल्पना, महत्त्व आणि प्रक्रिया. त्यानंतर तिसरा सब टॉपिक घ्या, व्यवसाय नियोजनाची पूर्वतयारी, बिझनेस प्लॅन प्रिपरेशन. व्यवसाय नियोजनाची पूर्वतयारी. तिसरा सब टॉपिक आहे व्यवसाय नियोजनाची पूर्वतयारी.
त्यानंतर व्यवसायासाठी लागणाऱ्या साधनांची जुळवाजुळव, रिसोर्सेस ऑफ मोबिलायझेशन, साधनांची जुळवाजुळव किंवा जमवाजमव, त्यानंतर घ्या व्यवसाय योजनेची अंमलबजावणी, त्यानंतर विपणन मार्केटिंग, विपणनामध्ये खरेदी विक्री व्यवसायात कशी होते, कुठल्या मार्गाने होत असते, त्याची कुठली साधने आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मार्केटिंग, खरेदी विक्री. त्यानंतरचा सब टॉपिक आहे इन्कम स्टेटमेंट, याला उत्पन्न विवरणपत्रे म्हणतो आपण मराठीत. उत्पन्न विवरणपत्रे. त्यानंतर कॅश फ्लो प्रोजेक्शन्स, रोख प्रवाह अंदाज. कॅश फ्लो प्रोजेक्शन्स. उद्योजकता विकासामध्ये कुटुंब आणि शासनाची भूमिका, रोल ऑफ फॅमिली अँड गव्हर्नमेंट इन द ग्रोथ ऑफ अन एंटरप्रेनर. उद्योजक विकासामध्ये कुटुंब आणि शासन यांची भूमिका. तर एवढे हे 7-8 मुद्दे आपल्या सेकंड चॅप्टरमध्ये येतात, प्रकरण 2 मध्ये येतात. या अनुषंगाने आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे की आतापर्यंतचा उद्योजकीय विकास कसा झालेला आहे, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तो पाहायचा आहे. त्याचबरोबर बाजार कसा असतो, त्याचं संरक्षण, त्याची संकल्पना, त्याचं महत्त्व, काय प्रक्रिया असते त्यामध्ये. त्याचबरोबर एखादा व्यवसाय करायचा असेल तर प्रिपरेशन, पूर्वतयारी काय करावी लागते, प्रिप्लॅन ज्याला आपण म्हणतो. त्याचबरोबर त्याचे काय रिसोर्सेस आहेत ते आपल्याला पाहायचे आहे आणि त्या रिसोर्सेसनुसार अंमलबजावणी कशी करतात ते पाहायचं आहे. बाजाराचं कुठले प्रकार असतात ते पाहायचं आहे. त्याचबरोबर इन्कम स्टेटमेंट कसं असतं, कॅश फ्लो प्रोजेक्शन्स कसे असतात. त्याचबरोबर अशा प्रकारचं आपण पाहतो की एखादा उद्योजक म्हणजे तयार होण्यासाठी कौटुंबिक पातळीवरून आणि गव्हर्नमेंट पातळीवरून त्याला किती सपोर्ट होतो, त्यांची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. आणि त्यानंतर यामध्ये शेवटचा मुद्दा की त्यामध्ये महिला उद्योजकांसमोरील अडचणी आपल्याला पाहायच्या आहे. महिला उद्योजकांसमोरील अडचणी. महिला उद्योजकांसमोरील अडचणी हा एक सब टॉपिक आपल्याला प्रकरण 2 मध्ये पाहायचा आहे. तर अशा प्रकारे प्रकरण 2 मध्ये आपल्याला ही 7-8 मुद्दे पाहायचे आहेत. आता प्रकरण 3 युनिट 3 यामध्ये आपल्याला केस स्टडीज दिलेली आहे. केस स्टडीज ऑफ सिलेक्टेड इंडियन एंटरप्रेनर्स, ज्यांनी नावलौकिक मिळवलेला असे काही उद्योजक आहेत, भारतामध्ये होऊन गेले आहेत किंवा आहेत, त्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यामध्ये
एक नंबरला घ्या NR नारायण मूर्ती. यांचा उद्योजकीय प्रवास, त्यांनी कसा डेव्हलप उद्योग केला तो प्रवास आपल्याला लिहायचा आहे. त्यांचे अनुभव आपल्याला लिहायचे आहेत की त्यांनी कुठल्या परिस्थितीत उद्योग सुरू केला आणि आजची काय स्थिती आहे ते. NR नारायण मूर्ती. दुसरे उद्योजक आहेत BB ठोंबरे, नॅचरल शुगर ग्रुप उस्मानाबाद. हे उस्मानाबादचे आहेत. नॅचरल शुगर ग्रुप हे त्यांचे प्रोडक्टचं नाव आहे आणि त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे. असे यशस्वी उद्योजक आहेत ते BB ठोंबरे. तिसरे उद्योजक घ्या हनुमंतराव गायकवाड. हनुमंतराव गायकवाड. त्यांनी BV ग्रुप नावाखाली आपण पाहतो आहे कृषी व्यवसाय त्यांचा चालू आहे आणि त्यामध्ये मोठी भरभराट त्यांनी केलेली आहे. तर त्यांचा अनुभव या ठिकाणी आपल्याला मांडायचा आहे. ते साताऱ्याचे आहेत हनुमंतराव गायकवाड. त्यानंतर चौथे उद्योजक आहेत प्रकाश राठी, ज्यांचा पेपर मिलचा व्यवसाय आहे. ते औरंगाबादचे आहेत आणि त्यांनी पेपर मिलमध्ये उंच भरारी घेऊन एक आदर्श निर्माण केलेला आहे. तर त्यांच्या कार्याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रकाश राठी. त्यानंतर 5 क्रमांकाला औरंगाबादचेच राम भोगले सर. हे प्रसिद्ध उद्योजक आहे नेरलेप, जे आपण पाहतो की जो ब्रँड आहे विशेषतः भांड्यांमध्ये, त्यांनी त्या व्यवसायामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. त्यांचाही अनुभव किंवा त्यांच्या कार्याला उजाळा आपल्याला यामध्ये द्यायचा आहे. राम भोगले, नेरलेप ग्रुप, औरंगाबाद. तर अशा प्रकारचे हे 5 यशस्वी उद्योजकांचे या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. यांचा पूर्ण प्रवास म्हणजे उद्योग काढण्यापासून ते आजपर्यंतची त्यांची झालेली प्रगती आणि त्यांना कुठल्या अडचणी आल्या आणि त्यांनी कशा त्या फेस केल्या आणि आज त्यांनी जी भरारी घेतलेली आहे यशस्वी उद्योजक म्हणून, एक त्यांचा आदर्श या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे हे 3 प्रकरण आपल्याला थिअरीला आहेत. जे इंटरनल 25 मार्काला जे आहे ते तुम्हाला या 3 चॅप्टरवर असेल. कंटिन्युअस असेसमेंट ज्याला आपण म्हणतो, तर हे या 3 प्रकरणावर असेल. त्याचबरोबर पुढे जे सेमिस्टर एंड एक्झाम असते त्यामध्ये 10 मार्काची जी टेस्ट असते ती देखील याच 3 प्रकरणाच्या सिलेबसवर असेल. त्याबरोबर तुमचं प्रेझेंटेशन देखील 5 मार्काचं यावरच असेल आणि त्यानंतर तुम्हाला 10 मार्कसाठी प्रोजेक्ट असेल. हे तुमचे 10 स्किल या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे स्किल आपल्याला आता डेव्हलप करायचे आहेत. 10 स्किलपैकी 5 स्किलवर तुम्हाला प्रोजेक्ट तयार करायचा आहे. हा प्रोजेक्ट तुम्हाला 10 मार्कसाठी असेल. त्याचे 10 स्किल लिहून घ्या. स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज, कुठल्याही 5 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला प्रोजेक्टमध्ये लिहायच्या आहेत. हे स्किल लिहून घ्या ॲक्टिव्हिटीज. त्यामध्ये पहिली घ्या व्यापारातील यशस्वी होण्यासाठी जी प्रक्रिया असते
त्या प्रक्रियेचा चार्ट आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. प्रिपेअर अ चार्ट शोईंग द प्रोसेस ऑफ सेटिंग अप अ बिझनेस. तुमचा बिझनेस सेटिंग करण्यासाठी काय प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया आपल्याला त्याचा चार्ट तयार करायचा आहे. हे पहिलं स्किल आहे. दुसरं स्किल घ्या. बिझनेस मॉडेलचा या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे, जे की तुमच्या आवडीनुसार जो व्यवसाय आहे त्याचं एक मॉडेल तयार करा. त्यानंतर तिसरं स्किल आहे. तिसरं स्किल तुमच्या भागातील किंवा शहरातील किंवा गावातील यशस्वी उद्योजकाचा तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे. यशस्वी उद्योजकाची मुलाखत घ्यायची आहे. तुमच्या गावातील, शहरातील किंवा एरियातील यशस्वी उद्योजकाची मुलाखत घ्यायची आहे. हे तिसरं कौशल्य आहे. चौथं कौशल्य आहे तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणी व्यवसायाच्या विकासासाठीच्या ज्या योजना आहेत, जे की उद्योजकता निर्माण करतात, तर त्या योजनांचा अभ्यास त्यामध्ये करायचा आहे. तशा प्रकारचा रिपोर्ट तुम्हाला सादर करायचा आहे. जिल्हा उद्योग केंद्राला भेट देऊन जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योजकीय विकासाच्या ज्या काही योजना आहेत किंवा त्याचं जे कार्य आहे त्या कार्यावर अहवाल तुम्हाला या ठिकाणी सादर करायचा आहे. कुठल्या कुठल्या व्यवसायासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून प्रशिक्षण मिळतं आणि त्याची काय प्रक्रिया आहे, या सर्व प्रक्रियांवर तुम्हाला अहवाल तयार करायचा आहे. हे तुमचं चौथं स्किल आहे. त्यानंतर पाचवं स्किल जे तुमच्या महाविद्यालयाच्या संबंधित आहे. महाविद्यालयात आपण पाहतो की जे गरीब विद्यार्थी असतात त्यांना कमवा आणि शिका अशा प्रकारची योजना असते. तिथं काम करायचं आणि कौशल्यही हस्तगत करायचे आणि ते आपण पाहतो की त्याचा थोडाफार मोबदलाही आपल्याला मिळतो. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की ॲन्युअल प्रोग्राम आपल्या महाविद्यालयामध्ये होतात, गॅदरिंग ज्याला आपण म्हणतो, आणि त्यामध्ये आपण पाहतो की बरेच स्टॉल लावून देखील व्यवसायाचा एक थोड्याफार प्रमाणात अनुभव त्या ठिकाणी दिला जातो मुलांना. तशा प्रकारचं एक स्किल आणि त्याचा तुम्हाला अनुभव, त्यामध्ये घेतलेला सहभाग, यावर तुम्हाला एक रिपोर्ट तयार करायचा. हे एक कौशल्य तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर 6वं कौशल्य आहे प्रिपेअर अ रिपोर्ट ऑन द फिक्स्ड कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, म्हणजे उद्यम उपक्रम जे असतात, आपण पाहतो की यामध्ये जे खर्च असतात त्या खर्चावर आधारित एक रिपोर्ट तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर 7वं स्किल आहे उद्यमशील उपक्रमामधील इन्कम स्टेटमेंट आणि कॅश फ्लो प्रोजेक्शनचा रिपोर्ट तुम्हाला तयार करायचा आहे.
त्यानंतरचं कौशल्य तुम्हाला एखाद्या उद्योजकासोबतचा एक दिवसीय अनुभव या ठिकाणी शेअर करायचा आहे की त्यांनी कसा आपला प्रवास केला आणि तुम्हाला काय वाटलं, यावर एक रिपोर्ट तयार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्या पालकांचा मुलाखत घ्यायची आहे. व्यवसायाच्या बाबतीत त्यांचं मत काय आहे ते. मुलांनी व्यवसाय करावी की नोकरी करावी या संदर्भात त्यांचं काय मत आहे ते तुम्हाला त्यांच्या मुलाखतीच्या आधारे ते नोंदवायचं आहे. त्यानंतर तुमच्या भागातील यशस्वी उद्योजकाची या ठिकाणी कहाणी लिहायची आहे किंवा रिपोर्ट तयार करायचा आहे. 10वं स्किल आणि 11वं स्किल आहे व्यापार विकासामध्ये समाज माध्यमाची जी भूमिका असते. आज आपण पाहतो ऑनलाईन बिझनेस झालेला आहे, तर यामध्ये सोशल मीडिया काय म्हणतो तर त्याची भूमिका, त्यावर एक रिपोर्ट तुम्हाला तयार करायचा आहे. रिपोर्ट ऑन द यूज ऑफ सोशल मीडिया फॉर युअर बिझनेस डेव्हलपमेंट. तर अशा प्रकारची ही काही स्किल आहेत. तुमच्या एखाद्या यशस्वी उद्योजकाची मुलाखत असेल, त्यांच्यासोबतचा एक दिवसाचा अनुभव असेल किंवा तुमच्या पालकाचं मत असेल किंवा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी पूर्वतयारी असेल किंवा या व्यवसायात स्थिर होण्यासाठी लागणाऱ्या कुठल्या गोष्टी असतात, कौशल्य असतात, या कौशल्याचा अनुभव, त्यावर एक रिपोर्ट किंवा मग व्यवसायातील नोंदी कशा ठेवल्या जातात या नोंदीबद्दलही स्किल तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळी 9-10 स्किल या ठिकाणी 10 ते 11 स्किल तुम्हाला दिलेले आहेत. या 10 स्किलपैकी तुम्हाला कोणत्याही 5 स्किलवर तुम्हाला रिपोर्ट तयार करायचा आहे आणि तो 10 मार्कसाठी असेल. आणि यातले हे 10ची 10 स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप कसे होतील या अनुषंगाने वरील 3 प्रकरणामध्ये सिलेबस केलेला आहे. व्यवसायाची सुरुवात, व्यवसाय करण्याची सुरुवातीची आयडिया आपण पाहतो की एखादा व्यवसाय सुरू करावा, जेव्हा डोक्यात कल्पना येते तर कुठला व्यवसाय सुरू करावा, कुठे सुरू करावा, कुठल्या वस्तूची आपण पाहतो की एखादा उद्योजक सहज बनत नाही, तर त्या पाठीमागे त्याचे कठीण परिश्रम असतात, त्याचे गुण असतात आणि त्यामुळे ते यशस्वी होत असतात. सुरुवातीला आपण पाहतो की कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला अगोदर मार्केटचा अभ्यास करावा लागतो. कुठली गोष्ट विकते आणि जी विकते तिचाच आपल्याला निर्मिती करावी लागेल. कारण आपण पाहतो की जेव्हा एखादा उद्योजक उत्पादनाच्या घटकाच्या सहाय्याने एखाद्या वस्तूवर प्रक्रिया करतो तर ती वस्तू विकते हा त्याचा विश्वास असतो आणि विकून आपल्याला आपल्या भांडवलापेक्षा निश्चितच जास्त किंमत मिळेल ही त्याची अपेक्षा असते. कारण नफा मिळावा ही त्याची प्रेरणा असते आणि आपण पाहतो नफा तेव्हाच मिळेल जेव्हा एखादा उद्योजक त्याच्यामधले सर्व गुण त्या ठिकाणी ओतून आपण पाहतो की वस्तू तयार करेल आणि तो विक्री करेल आणि बाजारपेठेचं सर्व ज्ञान मिळवेल. आणि अशा प्रकारचा जर त्याचा स्वभाव, जी गुणवैशिष्ट्ये लागतात एक यशस्वी उद्योजकाची, ती जर गुणवैशिष्ट्ये उद्योजकांमध्ये किंवा व्यावसायिकांमध्ये असतील तर निश्चितच आपण पाहतो की चांगला म्हणजे चांगला व्यावसायिक आपल्याला होता येतं. आपण पाहतो की विशेषतः ग्रामीण भागामध्ये
काही लोक शिकलेले नसतात, परंतु अनुभवाच्या जोरावर त्यांचे जे त्यांच्यामध्ये नैसर्गिक गुण असतात त्या गुणांच्या जोरावर आपण पाहतो की त्यांनी व्यवसायातून उंच भरारी घेतलेली असते. आणि त्यामुळे आपण पाहतो की व्यवसाय हा एक त्या व्यक्तीची दृष्टी किंवा त्याची वृत्ती, त्याची प्रेरणा, त्याची जिद्द, धोका स्वीकारण्याची त्याची वृत्ती आणि त्याचं इनोव्हेशन्स, नवप्रवर्तन, ह्या सगळ्या, त्याचबरोबर त्यानं घेतलेला समाज माध्यमाचा आधार, त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा आधार आणि या सर्व गोष्टींमुळे आपण पाहतो की व्यवसायाला भरभराट येत असते. आणि आता आपण पाहतो आहोत, जग एक कुटुंब बनलेलं आहे, जग एक मार्केट बनलेले आहे. सहज आपल्याला कुठलीही गोष्ट ऑनलाईन आता मागवता येत आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायामध्ये वाढल्यामुळे व्यवसायातील स्टॅबिलिटी आता आपण पाहतो की जास्त वाढलेली आहे. आणि ज्यांना याचं ज्ञान आहे ते लोक आता याचा फायदा घेऊ लागलेले आहेत आणि आपला विकास करू लागलेले आहेत. आपण पाहतो की भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी आत्मनिर्भर भारताची योजना भारतामध्ये आणलेली आहे. आणि यानुसार विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करून या ठिकाणी त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या अनेक योजना व त्यासाठी लागणारं भांडवल मुद्रा योजनेच्या माध्यमातून दिल्या जात आहे. आणि या माध्यमातून आपण पाहतो की आत्मनिर्भर भारत, जसं की आपण पाहतो की आपला विदेशी व्यापार हा तुटीचा आहे. का तुटीचा आहे? तर आपल्याकडे उद्योजकांचा अभाव आहे. एक यशस्वी उद्योजक विद्यार्थ्यांमधून होऊ शकतात, अशा प्रकारची संकल्पना समोर ठेवून अशा प्रकारचं एक स्किल प्रोग्राम तुमच्यासमोर आता ठेवलेला आहे. याचा अभ्यास करून निश्चितच आपण पाहतो की आपल्यामध्ये एक व्यावसायिकतेची दृष्टी या ठिकाणी डेव्हलप होऊ शकते आणि त्यानुसार त्याचा फायदा आपल्या कुटुंबाला, आपल्या परिसराला, आपल्या देशाला होऊ शकतो. तर अशा प्रकारची एक अपेक्षा किंवा एक उद्देश समोर ठेवून हा कोर्स काढलेला आहे. निश्चितच त्यामध्ये आपण यशस्वी व्हाल ही अपेक्षा या ठिकाणी ठेवून तर या ठिकाणी आपण थांबूया. तर या तासाला आपण उपलब्ध झाला, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.